नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। नाही युवराज, मी तुम्हाला सोबत नाही घेऊन जाऊ शकत, कारण इथून पुढचा मार्ग खूपच कठीण आहे आणि जर रणवीर सिंगच्या सैनिकांनी आपल्या दोघांना एकत्र रूपनगराच्या सीमेत प्रवेश करताना पाहिलं तर अनर्थ होईल। जर हे नीच कार्य लुटारू दुर्गेश्वरीने केलंय तर तिचा मृत्यू आता निश्चित आहे, कारण मी तिला जंगलात शोधून काढलंय। ही तुम्ही अति शुभ सूचना दिली आहे। आम्हीही लुटारू दुर्गेश्वरीलाच शोधत होतो। लुटारू दुर्गेश्वरी, तुला आमच्या सैनिकांनी चारी बाजूंनी घेरलंय। जर आपले प्राण वाचवायचे असतील तर आत्मसमर्पण कर। असं वाटतंय आपलं भाग्य आपली साथ देत नाहीये, म्हणून दुर्गेश्वरी पुन्हा आपल्या तावडीतून निघून गेली। एक वेळ, फक्त एक वेळ ती आपल्या हाती लागू देत, मग बघा मी तिला कसा तडफडून मारतो ते। आपले शेकडो सैनिक त्यांची प्रतीक्षा करत आहेत आणि ते त्यांना पाहताच त्यांचे तुकडे तुकडे करतील। तुम्ही दोघे योग्य बोलताय। महामहिम, हुजूर परमवीर सिंगांनी मंत्रीवर्यांच्या गंभीर प्रकृतीची जी सूचना दिली आहे ती ऐकून मला आता प्रसन्नतेबरोबर थोडी भीतीही वाटू लागली आहे। हे तू काय बोलतोयस नागराज? जर रणवीर सिंगाची प्रकृती गंभीर आहे तर आपल्यासाठी तर चांगलंच झालंय। शक्य आहे की ते कधी स्वस्थच नाही होणार आणि वैद्यराजांच्या कुटीतच त्यांचे प्राण निघून जातील। तुला तर प्रसन्न व्हायला हवं, मग तू कशामुळे भयभीत झाला आहेस? महामहिम, जर मूर्छित अवस्थेतच ते मृत्यूला प्राप्त झाले तर कसली भीती नाही। परंतु जर मृत्यूपूर्वी ते शुद्धीवर आले, सत्य परमवीर सिंगला सांगितलं तर आपण पूर्णपणे फसले जाऊ। शुभ शुभ बोल नागराज, शुभ शुभ बोल आणि आपल्या ईश्वराला प्रार्थना कर की रणवीर सिंगचे नेत्र कधीही न उघडोत। जर ते क्षणभरासाठीही जागे झाले तर आपल्या दोघांची खूप दुर्गती होईल आणि तो परमवीर सिंग, तो तर आपल्याला राजमहालाच्या भिंतीत जिवंत काढेल। महामहिम, मी तर ईश्वराला प्रार्थना करून थकून गेलो। थकलोय मी। माहित नाही यमराज का मंत्रीवर्यांचे प्राण घ्यायला येत नाहीयेत। आता आपण ईश्वराच्या विश्वासावर नाही राहू शकत। स्वतःला वाचवण्यासाठी आता स्वतःलाच योजना बनवायला हवी। आपण स्वतःच आपल्याला कसे वाचवू शकतो? आपल्या दोन्ही बाजूंनी मृत्यू आपली प्रतीक्षा करतोय। जर आपण मागे वळलो तर परमवीर सिंग आपल्याला समाप्त करेल आणि जर पुढे गेलो तर ती दुर्गेश्वरी आपल्याला समाप्त करेल। मला काहीच कळेनासं झालंय।
मला वाटतंय आपला जीवनकाळ आता संपला आहे. नाही महामहिम, कधीही नाही. माझ्याकडे एक योजना आहे. जर त्या योजनेवर तात्काळ कार्य आरंभ केलं तर आपल्या दोघांचे प्राण वाचू शकतात आणि आपल्या शत्रूंचा नाश होऊ शकतो. जर तुझ्याकडे काही योजना आहे तर शीघ्र सांग नागराज. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर ऐका महामहिम, जर युद्धभूमीवर आपण लुटारू दुर्गेश्वरीशी युद्ध न करता तिच्याशी मैत्री करणं सफल झालो तर आपल्या दोघांचे प्राण वाचू शकतात. हे कसं शक्य आहे नागराज की आपण युद्धभूमीच्या मध्ये जाऊन त्यांच्याशी मैत्री कशी करू शकतो? यात एवढं कठीण काय आहे महामहिम? एवढं कठीण काय आहे? आपण लपून लुटारू दुर्गेश्वरीची मदत करू. आपण तिला रूपनगराचा असा मार्ग सांगू ज्या मार्गाने ती रूपनगरात सहज पोहोचेल. आणि जर का एकदा ती आपल्या साथीदारांबरोबर रूपनगरात प्रवेश करते तर आपल्यावरचं मंत्रीवर्यांचं संकट आपोआपच. मी समजलो नागराज, तुला खूप चांगली योजना सुचली आहे. जर आपण दुर्गेश्वरीला रूपनगरात प्रवेश मिळवून देण्यात सफल झालो मग रणवीर सिंग जिवंत असला तरीही आपलं काहीही बिघडणार नाही. कारण की त्याचं लक्ष आपल्याकडे नाही तर दुर्गेश्वरीकडे वेधलं जाईल आणि तो आपल्याला सोडून दुर्गेश्वरीला पकडण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावेल. आणि यामध्येच महामहिम, यामध्येच आपण या संधीचा फायदा उठवून मंत्रीवर्य रणवीर सिंग आणि परमवीर सिंग विरुद्ध एखादी अशी योजना बनवू की ज्यामुळे त्यांच्यापासून अगदी कायमची आपली सुटका होईल. नागराज, आज तू आपल्या समस्येवर खूप चांगला उपाय शोधलायस. रूपनगराचा सम्राट बनताच मी तुला खात्रीने आपला प्रधानमंत्री बनवेन. चल, आपल्याला रणभूमीच्या दिशेने जायला हवं. महामहिम, हा कसला तरी आवाज ऐकलात तुम्ही? इथून महामहिम, ते दृश्य तर अतिशय भयानक दिसतंय महामहिम. मला भीती वाटते महामहिम. चारी बाजूनी हातगोळ्यांचा वर्षा होतोय महामहिम. मंत्रीवर्य रणवीर सिंगांचे सैनिक आणि दुर्गेश्वरीमध्ये घनघोर युद्ध चाललंय महामहिम. आता आपण काय करायचं? आता काय करायचंय? तूच सांगितलं होतंस ना आपल्याला दुर्गेश्वरीची सहायता करायला हवी. आता तूच सांग, मी तिची सहायता कशी करू? महामहिम, मला माहित नव्हतं की इथे एवढं मोठं युद्ध चालू आहे. परंतु तुम्ही चिंता करू नका महामहिम. मी एखादा उपाय नक्की शोधतो, नक्की. ही उपाय शोधण्याची वेळ नाहीये नागराज. आपल्याला जोही निर्णय घ्यायचा आहे तो या क्षणीच घ्यावा लागेल. जर दुर्गेश्वरीची दृष्टी आपल्यावर पडली तर ती रणवीर सिंगच्या सैनिकांना सोडून आपल्यावर आक्रमण करेल. महामहिम, एक खेळी सुचली आहे मला, एक खेळी सुचली आहे. आपल्याला तत्काळ सैनिकांजवळ जाऊन हे युद्ध थांबवायला हवं. हा, थांबवायला हवं. ही कसली चाल आहे नागराज? जर आपण रणवीर सिंगच्या सैनिकांना युद्ध थांबवायला सांगितलं तर लुटारू दुर्गेश्वरी आपल्या सर्वांना समाप्त करेल. महामहिम, माझं म्हणणं तरी ऐका. जर आपण सैनिकांजवळ जाऊन युद्ध थांबवू शकलो तर दुर्गेश्वरीला पळून जायला संधी मिळेल आणि या संधीचा फायदा घेऊन ती रूपनगराच्या सीमेत अतिशीघ्र पोहोचेल. जर असं झालं तर आपलं कार्य आपणहून पूर्ण होईल महामहिम, आपणहून पूर्ण होईल. योग्य बोलतोय नागराज, तुझी योजना बरोबर आहे. परंतु जर रणवीर सिंगच्या सैनिकांनी युद्ध थांबवायला मनाई केली तर काय होईल? महामहिम, ते असं साहस कधी नाही करणार, कधी नाही. कारण इथे आता रणवीर सिंगही नाही आणि परमवीर सिंगही नाही. आणि तसंही सैनिक आतापर्यंत युद्ध करून करून थकले असतील. ते तुम्हाला पाहून तुमच्या आदेशाचं पालन अवश्य करतील महामहिम, अवश्य करतील. नागराज, आता मला आशेचा नवा किरण दिसतोय. आता मी रणवीर सिंगच्या सैनिकांसमोर असं नाटक करेन की जणू मी रणवीर सिंग साठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला आलोय आणि तिथे जाऊन दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना रूपनगराच्या सीमेत पोहोचवू. चल.
कुठे आहे ती दुष्ट लुटारू दुर्गेश्वरी? तिला आणि तिच्या साथीदारांना आम्ही आपला घेराव तोडून जाऊ देणार नाही. कुठे आहे ती? तुम्ही आलात हुजूर. तुम्हाला पाहून तर जणू आमचं साहस परत आलंय. अन्यथा मंत्रीवर्य रणवीर सिंग आणि हुजूर परमवीर सिंगांशिवाय आमचं बळच निघून गेलं होतं. लुटारू दुर्गेश्वरी आमच्यावर भारी पडतीये हुजूर. धिक्कार आहे तुमचा, धिक्कार आहे तुम्हा सर्वांचा. इतके सगळे सैनिक असताना तुम्ही एकट्या दुर्गेश्वरीचा मुकाबला नाही करू शकत. हा, सामना नाही करू शकत तुम्ही लोक. हा, ही गोष्ट मंत्रीवर्य रणवीर सिंगांना कळली ना तर तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देतील. मृत्यूदंड, समजलं? नागराज योग्य बोलतोय भ्याडांनो. त्या दुर्गेश्वरीला समाप्त करण्याचं एका क्षणाचं कार्य आहे. त्यासाठी तुम्ही इतका वेळ नष्ट केलात. क्षमा करा हुजूर. जर लुटारू दुर्गेश्वरी एकटी असती तर आम्ही तिच्या शवाचे तुकडे तुकडे केले असते. परंतु आम्ही विवश आहोत कारण लुटारू दुर्गेश्वरीची साथ युवराज विजेंद्र प्रताप सिंग आणि तो पशुराज देतोय. हे काय चाललंय महामहिम? हे काय चाललंय? आपल्याला तर केवळ लुटारू दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना पकडण्याचा आदेश मिळाला होता. आपल्याला तात्काळ परत जाऊन हुजूर परमवीर सिंगांना विचारायला हवं की या विजेंद्र सिंगचं आणि पशुराजचं काय करायचं. नाही नागराज, जर आपण परमवीर सिंगाची आज्ञा घेण्यासाठी परत निघून गेलो तर तो पशुराज सर्वांना समाप्त करून टाकेल. आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आपल्याला इथेच थांबून एखादी योजना बनवायला हवी ज्यामुळे आपल्याला हानी सोसावी लागणार नाही आणि आपले शत्रू तेही आपल्या वशमध्ये येतील. तुम्ही सत्य सांगताय महामहिम, एकदम सत्य सांगताय. लुटारू दुर्गेश्वरी जर एकटी असती तर काही हरकत नव्हती. तिला पकडणं सहज शक्य होतं. परंतु पशुराजला पकडण्यासाठी काही कूटनीती वापरावी लागेल. कारण पशुराजला कोणत्या शक्तीने नाही तर एखाद्या जाळ्यात अडकवूनच बंदी बनवलं जाऊ शकतं. तुम्ही योग्य बोलताय. पशुराजाच्या महाशक्तीला यापूर्वी मीही एक वेळ पाहिलाय. त्यांना कोणत्या शस्त्राने नाही तर आपल्या चालीत पकडूनच वशमध्ये केलं जाऊ शकतं हुजूर. जर तुझीही संमती आहे तर आपल्याला तात्काळ हातगोळ्यांचे बार बंद करायला हवेत आणि शांतपणे बसून त्या पशुराजला पराभूत करण्याची योजना बनवायला हवी. मी तुमच्या निर्णयाशी सहमत नाहीये. क्षमा करा. जर आपण युद्ध थांबवलं तर दुर्गेश्वरी आणि तिचे साथी आपल्याला पराभूत समजतील. विक्रम सिंग, हीच तर महामहिमांची कूटनीती आहे. तू अजून महामहिमांसमोर एवढूसा अबोध बालक आहेस. अबोध बालक. आता वेळ नष्ट नको करू आणि तात्काळ आपल्या सैनिकांना युद्ध बंद करण्याचा आदेश दे. सैनिकांनो, युद्ध थांबवा. आता काही क्षण महामहिमांना एकटं सोडा आणि एखादी योजना बनवू द्या. तोपर्यंत आपण पाहू की लुटारू दुर्गेश्वरी काय करते ते. हा रूपनगरचा महामंत्री राजवीर सिंग येताच धमाके बंद का झाले? असं वाटतंय त्यांचा दारुगोळा समाप्त झालाय. नाही दुर्गेश्वरी, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा आहे. यात त्यांची काहीतरी चाल दिसतीये. काहीही असू शकतं, परंतु हीच संधी आहे. जर आपण सावधपणे लपत छपत इथून निघून गेलो तर रूपनगरात सहजपणे पोहोचू शकतो. चला. संधीचा फायदा घेऊन दुर्गेश्वरी आपले साथीदार आणि पशुराज सोबत रूपनगराकडे निघून गेली असेल. नाटक आरंभ करायला हवं. आता आपल्याला आव्हान देऊन दुष्ट दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना बाहेर काढायला हवं. कारण तीही आपल्याप्रमाणे थांबून एखादी चाल खेळण्याचा विचार करत असेल. तिकडूनही हात गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आहे. नागराज, तू पुढे जाऊन तिला अंतिम चेतावणी दे. जर तिने आत्मसमर्पण नाही केलं तर आपण तिच्यावर आक्रमण करून तिला समाप्त करू. जशी आज्ञा महामहिम. लुटारू दुर्गेश्वरी, आम्ही तुला अंतिम चेतावणी देत आहोत. रूपनगराचे महामहिम राजवीर सिंगांनी तुला आणि तुझ्या साथीदारांना चारी बाजूने घेरलेलं आहे. जर तू आत्मसमर्पण केलं नाहीस तर तुमच्यापैकी कुणीही जिवंत राहणार नाही. आता लुटारू दुर्गेश्वरी कधीही समोर येणार नाही कारण ती आपल्या साथीदारांसोबत रूपनगराच्या सीमेच्या दिशेने पुढे गेली आहे. लुटारू दुर्गेश्वरी, वाटतंय तुझ्या आणि तुझ्या साथीदारांच्या भाग्यात केवळ मृत्यू लिहिला आहे. केवळ मृत्यू. एक वेळ पुन्हा विचार कर. जर तू आत्मसमर्पण केलंस तर महामहिम तुला क्षमा करतील. आम्ही तुला अंतिम संधी देत आहोत. जर तुला आपले आणि आपल्या साथीदारांचे प्राण प्रिय आहेत तर समोर ये
अन्यथा स्वतः यमराज तुझे प्राण घेण्यासाठी येत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मला वाटतं दुर्गेश्वरी आणि तिचे साथी रणक्षेत्रावर नाही येतच. आपण उगीच दारुगोळा फेकून आपला वेळ व्यर्थ घालवत होतो. नाही हुजूर, मी स्वतः आपल्या नेत्रांनी त्यांना पाहिलं आहे. मला वाटतंय ते कुठेतरी लपले आहेत. मला वाटतंय दुर्गेश्वरी आपल्याशी कपट करण्याचा प्रयत्न करते. तुला महामहिमांच्या बोलण्यावर विश्वास नाहीये? जा, तुम्ही दोघेही जाऊन बघा की लुटारू दुर्गेश्वरी तिथे लपली आहे की नाही. नाही हुजूर, आम्ही तिथे जाऊन आपल्या प्राणांची आहुती नाही देऊ शकत. का? काय तुला लुटारू दुर्गेश्वरीची भीती वाटते? कसला सैनिक आहेस तू? हा, एका महिला लुटारूला पाहून घाबरलास? तुला लाज पण नाही वाटली? मी लुटारू दुर्गेश्वरीला नाही घाबरत. मला त्या पशुराजाची भीती वाटते जो दुर्गेश्वरी सोबत आहे. पशुराज आहे तर काय झालं? काय झालं? जर तुला प्राणांची इतकीच काळजी आहे तर तू मंत्रीवर्यांचा सैनिक झालासच का? तू महामहिमांचा आदेश मोडून योग्य नाही केलंयस. आम्ही तुला मंत्रीवर्य ठीक होताच तुला याचा दंड देऊ. भैरवी, तू तर खूप साहसी आहेस. तू जा आणि जाऊन दुर्गेश्वरीला शोधून ये. हा तर सैनिक बनवण्याच्या पण लायकीचा नाही. जा आणि जाऊन दाखव की या मातीच्या वाघापेक्षा तू कितीतरी अधिक बलवान आहेस. जा. नाही नाही हुजूर, तुम्ही मला क्षमा करा. मला जी माहिती त्या पशु संदर्भात मिळाली आहे त्याने मी खूपच भयभीत झाले. मी तिथे नाही जाऊ शकत. तुम्ही सगळे भ्याड आहात. नागराज, तू जाऊन बघ की दुर्गेश्वरी तिथे लपली आहे की नाही. महामहिम, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही स्वतः मला मृत्यूच्या मुखात पाठवताय? मला? महामहिम, हे तुम्ही काय करताय? महामहिम, तुम्हाला आठवतंय ना त्याने कशा प्रकारे माझ्यावर आक्रमण केलं होतं? मी कशा प्रकारे आपला जीव वाचवून पाहिलो मलाच माहित. मागच्या वेळी तर मी कसंही करून आपला जीव वाचून पाहिलो, परंतु यावेळी जर त्या पशुने मला आपल्या समक्ष पाहिलं तर माझे देवताही माझे प्राण नाही वाचवू शकणार. महामहिम, हे तुम्ही काय बोलताय? ठीक आहे, जर तुम्ही सर्वजण आपले प्राण संकटात टाकू इच्छित नाही तर काही हरकत नाही. रणवीर सिंगच्या शत्रूंना पकडण्याचं कर्तव्य पार पाडताना जर माझा प्राणही गेला तर मी हसत हसत माझ्या प्राणांची आहुती देऊन टाकेन. दुर्गेश्वरी, 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 लुटारू दुर्गेश्वरी, कुठे लपून बसली आहेस तू? साहस असेल तर माझ्या समोर ये. दुर्गेश्वरी, वैद्यराज, दादाची प्रकृती तर दिवसेंदिवस ढासळतच चालली आहे. कदाचित याचं तात्पर्य हे तर नाहीये की दादा आता कधीच. अशुभ विचार नको करूस वत्सा. मी हे नाही म्हणालो की मंत्रीवर्य रणवीर सिंगांची स्मृती कधी परत नाही येणार. मी तुला हे सांगितलं की डोक्यावर जोराचा आघात झाल्याने मंत्रीवर्य आपली स्मृती गमावून बसले. काही काळानंतर
त्यांची स्मृती परतही येऊ शकते. परंतु तो काळ जाण्यासाठी माहित नाही आणखी किती वाट पाहावी लागेल. दादाच्या शत्रूंनी आम्हाला चारी बाजूने घेरलंय आणि ते आमच्यावर आक्रमण करण्यासाठी केव्हाही तयार आहेत. दादाच्या अशा प्रकृतीने मी तर अगदी एकटा पडलोय वैद्यराज. तू चिंता करू नकोस वत्सा. मंत्रीवर्यांची स्मृती परत आणण्यासाठी आपल्याला काही आणखीन प्रयत्न करावे लागतील. वनौषधीशिवाय आपल्याला त्यांना त्यांच्या पूर्व काळाची आठवण सतत करून द्यायला हवी. मला पूर्ण विश्वास आहे की अशा प्रकारे आपण मंत्रीवर्यांची स्मृती शीघ्र परत आणू शकतो. दादाचं जीवन आणि त्याची स्मृती परत येण्याची आशा आता पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे वैद्यराज. तुम्ही हवे तितके प्रयत्न करा. दादाला शीघ्रतेने ठीक करा. जेव्हा कुटीमध्ये दादाने मला पाहून सुद्धा नाही ओळखलं तेव्हा मी आतून खूपच खचून गेलो. मी तुमच्या या कुटीला सोन्याच्या मोहरांनी भरून टाकेन. बस दादाची स्मृती मला परत मिळवून द्या. मला सोन्या चांदीचा काही मोह नाही वत्सा. जर मंत्रीवर्यांची स्मृती शीघ्र परत आली तर आम्ही समजू की आम्हाला सर्व काही मिळालं. ईश्वरावर विश्वास ठेव. ईश्वराची इच्छा असेल तर सर्व काही ठीक होईल. माझी तुम्हाला एक प्रार्थना आहे वैद्यराज. तुम्हाला या क्षणी मला एक वचन द्यावं लागेल. वचन? कसलं वचन वत्सा? मी काही समजलो नाही. दादा आपली स्मृती हरवून बसलाय. या गोष्टीची माहिती कुणालाही कळता कामा नये. कारण जर दादाच्या शत्रूंना या गोष्टीची माहिती मिळाली तर ते याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतील आणि रूपनगराच्या महालात खळबळ माजून जाईल. तू निश्चिंत राहा वत्सा. मंत्रीवर्यांच्या स्मृती लोप होण्याची सूचना या कुटीबाहेर कधीही नाही जाणार. तुला एक कार्य करायला हवं. वेळोवेळी इथे येऊन मंत्रीवर्यांच्या गतकाळाची आठवण त्यांना सतत करून द्यायला हवी. जर शक्य झालं तर तू त्यांनाही आपल्यासोबत घेऊन ये, जे मंत्रीवर्यांच्या खूप समीप होते. यावेळी दादाच्या सर्वात समीप केवळ मीच आहे. कारण दादाच्या सर्व विश्वासू लोकांवरून माझा विश्वास आता उडालाय. वैद्यराज, एका गोष्टीची काळजी घ्या की माझ्या अनुपस्थितीत दादाशी कुणीच भेटता कामा नये. कारण त्याचे शत्रू मित्र बनण्याचं नाटक करून एक वेळ पुन्हा त्याच्यावर आक्रमण करू शकतात. आता तुझ्याशिवाय मंत्रीवर्यांना भेटण्याची अनुमती कोणालाही नाही मिळणार वत्सा. तू निश्चिंत होऊन तुझ्या कार्याला जा. मी तुमचे उपकार जीवनभर नाही विसरणार. अर्ध्यावरच युद्ध सोडून आलो होतो. बघतो रणक्षेत्रावर काय चाललंय. चला सैनिकांनो. ईश्वर तुझी सदैव रक्षा करो. राजवीर सिंग, काय झालं? युद्ध का थांबवलं गेलं? तू दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना बंदी बनवलंस? नाही परमवीर सिंग. दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना आम्ही अजूनपर्यंत बंदी नाही बनवू शकलो. मला वाटतंय ते कुठेतरी लपले आहेत. जर तू त्यांना बंदी नाही बनवू शकलास तर युद्ध का थांबवलंस? आणि आपले सैनिक त्या दिशेने दारुगोळा का फेकत नाहीयेत ज्या दिशेला दुर्गेश्वरी आणि तिचे साथीदार लपलेत? त्या दिशेने दारुगोळा फेकत राहून काही फायदा नाही. आमच्या सततच्या हात गोळ्यांच्या वर्षावानं सुद्धा तिकडून कसलंही उत्तर नाही आलंय. याचं तात्पर्य हे झालं की एक तर दुर्गेश्वरी आणि तिचे साथीदार मृत्यूला प्राप्त झाले किंवा ते तिथे नाहीतच. हे कसं शक्य आहे? दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना मी स्वतः आपल्या नेत्रांनी तिथे लपताना पाहिलंय. ते इतक्या सहजपणे पळून नाही जाऊ शकत. काय तू त्यांचा शव पाहिलंस का? काय इथेच उभ्या उभ्या युद्ध लढत आहात? नाही हुजूर, असं नाहीये. महामहिमांनी स्वतः तिथे जाऊन दुर्गेश्वरीला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना तिथे कुणी नाही सापडलं. कुणी नाही. आणि तुमचे हे सैनिक तर इथून एक पाऊलही पुढे जायचं नाव घेत नव्हते. हा विक्रमसिंग आणि ही भैरवी आपले नेत्र उचलून त्या दिशेला पाहायलाही अजिबात तयार नव्हते हुजूर. आता बोला बोला, सत्य सांगा. अशा प्रकारे लाजेने आपली मान खाली घालून का उभे आहात? सांगा की तुमचं कार्य महामहिमांनी पूर्ण केलंय. बोला. आज मला खूप दुःख होतंय, कारण तुमच्या भीतीमुळे आमचं पूर्ण होत आलेलं कार्य अर्धवट राहिलं. जर मी दादाला पाहायला नसतो गेलो
तर दुर्गेश्वरी आणि तिचे साथी आज आपले बंदी असते. आज आपण जिंकत आलेला डाव हरलोय. जर दादाला याविषयी कळलं तर त्याला किती दुःख होईल. काय मंत्रीवाऱ्यांचे नेत्र अजूनपर्यंत नाही उघडले? त्यांची प्रकृती आता कशी आहे? मला त्यांच्या प्रकृतीची खूप काळजी वाटते. दादा अजून पूर्णपणे ठीक नाही झालाय, परंतु तो लवकरच ठीक होईल. जशी त्याची चेतना परत येईल, मी त्याला परत महालात त्याच्या स्थानावर नेऊन बसवेन. मी फक्त त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहतोय. ईश्वर आपली प्रार्थना अवश्य ऐकतील. मला पूर्ण खात्री आहे की मंत्रीवाऱ्यांची चेतना शीघ्र परत येईल. हुजूर, युद्ध करतेवेळी आम्हाला मंत्रीवर्यांची खूप आठवण येत होती, खूप आठवण. कारण जर ते यावेळी इथे असते तर दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना पकडायला इतका वेळ कधी लागला नसता. माहित नाही दुर्गेश्वरी आपल्या साथीदारांबरोबर या क्षणी कुठे लपली आहे. आता आपल्याला रूपनगराच्या सीमेवर जाऊन दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांवर आपली दृष्टी ठेवायला हवी आणि या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की कोणत्याही परिस्थितीत दुर्गेश्वरी रूपनगरात प्रवेश करता कामा नये. दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना आम्ही भक्ताच समाप्त करून टाकू. आता बघा, आमच्या हातातून एकही शत्रू वाचून नाही जाऊ शकणार, कारण आता तुमची साथ आम्हाला पुन्हा मिळाली आहे. मी आपल्या शत्रूंना जिवंत पकडण्याची रणनीती आता बदलली आहे राजवीर. आता मी केवळ दुर्गेश्वरीला जिवंत पकडू इच्छितोय आणि आमच्या इतर शत्रूंना मृत्युमुखी पाठवू इच्छितोय. जर आपण आपल्या सर्व शत्रूंना जिवंत पकडण्याचा प्रयत्न करू तर मला खूप प्रतीक्षा करावी लागेल. मी शीघ्रातिशीघ्र आपल्या संकटांपासून मुक्ती मिळवू इच्छितोय. मी तुमच्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे हुजूर. जर आपण आपल्या शत्रूंना जिवंत पकडण्याचा प्रयत्न करत राहिलो तर इतर शत्रू आपल्या हातातून निसटून जातील. आपल्याला संधी मिळताच त्यांना एक एक करून समाप्त करून टाकायला हवं. जर तुमचा हा आदेश महामहिमांना आधीच मिळाला असता तर आतापर्यंत महामहिमांनी आपल्या सर्व शत्रूंना समाप्तही केलं असतं. परंतु त्यांना जिवंत पकडण्याच्या नादात आपली जराशी चूक झाली. जे घडून गेलं ते आठवून काहीच उपयोग नाहीये. दादाची प्रकृती पाहता आता मी हा निर्णय घेतलाय की आमच्या शत्रूंना मी शीघ्रातिशीघ्र समाप्त करून टाकेन. एक वेळ मला विजयश्री प्राप्त होऊ दे, मग मी युद्ध सोडून आपलं संपूर्ण लक्ष दादाच्या सेवेत लावेन. कारण दादाला यावेळी माझी गरज आहे. तो एकटा पडलाय. भैरवी, तुझं कार्य आमच्या शत्रूंवर आपली दृष्टी खेळवून ठेवणं आहे. तू त्यांच्या मार्गाची सूचना मला देत राहशील. जशी आज्ञा हुजूर. आधी आपल्याला आपल्या शत्रूंना पकडण्यासाठी एक अंतिम योजना बनवायला हवी. कारण तिथे जाऊन आपले सैनिक हा विचार नकोत करायला की त्यांना करायचं काय आहे. करायचं काय आहे? दुर्गेश्वरीला सोडून आमच्या सर्व शत्रूंना समाप्त करायचं आहे आणि दुर्गेश्वरीला जिवंत पकडून माझ्या हवाली करायचं. क्षमा करा हुजूर, माझ्या लक्षात एक गोष्ट येत नाहीये. जर तुम्ही आपल्या सर्व शत्रूंना समाप्त करण्याचा निर्णय घेतलाच आहे तर तुम्ही एकट्या दुर्गेश्वरीला जिवंत का सोडू इच्छित आहे? कारण जर तुम्ही दुर्गेश्वरीला जिवंत सोडलात तर ती आपल्या नेत्रात धूळ फेकून पुन्हा पळून जाईल. महामहिम सत्य बोलतायत हुजूर. जर दुर्गेश्वरी जिवंत राहिली तर अनर्थ होईल, अनर्थ. ती रूपनगराच्या जंगलात जाऊन पुन्हा आपली टोळी तयार करेल आणि आपल्याला जीवनभर संकटात टाकत राहील हुजूर, जीवनभर. परंतु जर दुर्गेश्वरीला समाप्त करून टाकलं तर आपल्यासाठी चांगलं होईल. नाही, दुर्गेश्वरीने आम्हाला खूप वेदना दिल्या आहेत. मी तिला इतक्या सहजतेने नाही मारणार. ज्यालाही दुर्गेश्वरी दिसेल तो तिला चेतावणी देईल की जर तिने एक पाऊलही पुढे टाकलं तर सूर्यप्रताप सिंगला मृत्यूच्या मुखात दिलं जाईल. मला पूर्ण खात्री आहे की हे सर्व ऐकून दुर्गेश्वरी पुढे येणार नाही आणि आपण तिला आपली बंदी बनवू. जशी दादाला शुद्ध येईल मी त्याला दुर्गेश्वरीची भेट देईन आणि दादा पुन्हा तिला इतका तडफडवेल की त्यानंतर रूपनगरात कुणीही दादाच्या विरुद्ध षडयंत्र रचण्याचं साहस नाही करणार. आज्ञा द्या सेनापती. सेवकासाठी काय आज्ञा आहे? महाराजांनी आम्हाला बोलावलंय द्वारपाल. जा आणि महाराजांना सूचना दे की रूपनगराचे सेना प्रमुख महेंद्र सिंग आले आहेत. जशी आज्ञा सेनापती. तुम्ही कृपया इथे थोडा वेळ प्रतीक्षा करा.
मी आत्ताच महाराजांना आपल्या येण्याची सूचना देऊन परत येतो. खूप दीर्घ काळानंतर आज महाराजांनी आमची आठवण काढलीये हे ऐकून आम्हाला खूप आनंद झालाय. परंतु हा विचार करून आश्चर्यही वाटतंय की त्यांनी आम्हाला का बोलावलंय. आज जाण्यास परवानगी आहे. महाराज तुमची वाट पाहतायत. ठीक आहे द्वारपाल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि तुझ्यासारखे अनेक विश्वासपात्र गुप्तहेर कदाचित महाराजांच्या सुरक्षेत हायगाय तर करत नाहीयेत ना. लक्षात ठेव, रूपनगर नरेशांच्या शिरावरून तुटून एक केस जरी पडला ना तर मी तुम्हा सर्वांचं शिर कापून रूपनगराच्या जंगलात फेकेन. तुम्ही निश्चिंत राहा हुजूर. आमच्या शरीरात प्राण असेपर्यंत महाराजांच्या सावलीलाही कोणी शत्रू स्पर्श नाही करू शकणार. आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती द्वारपाल. रूपनगर नरेशांना सेना प्रमुख महेंद्र सिंगचे कोटी कोटी प्रणाम. सेनापती, आम्हाला तुम्हाला इथे बोलवण्याचा निर्णय अचानक घ्यावा लागला, परंतु आम्हाला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही असताना आमच्या अनुपस्थितीत रूपनगरची इतकी दुर्दशा होईल. एक सेना प्रमुख या नात्याने काय तुम्हाला हे नव्हतं माहीत की रूपनगर आणि रूपनगरच्या महालात काय मनमानी चालू आहे? तुम्हीच सांगा की या सर्वांचा दोषी कोणाला म्हणून समजावा? क्षमा करा महाराज, रूपनगराच्या दुर्दशेसाठी ज्यालाही दोषी ठरवलं जाऊ, परंतु हे सत्य आहे की रूपनगराबरोबरच रूपनगराच्या राजमहालात चाललेल्या षडयंत्रांनी आता शिर खूप वर केलंय. जर हे शिर वेळीच नाही ठेचलं तर आपलं पूर्ण साम्राज्य घोर संकटात सापडेल. जर तुम्ही रूपनगरातील षडयंत्राविषयी इतकं काही जाणत होतात तर आम्हाला संकेत केला असतात. कोणत्याही समस्येचं शिर उठण्याआधीच आम्ही ते आपल्या पायांनी ठेचून काढलं असतं. मी दीर्घ काळापासून तुमची भेट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो महाराज, परंतु महामंत्र्यांच्या आदेशानुसार तुमच्या स्वास्थ्याच्या कारणामुळे आम्हाला अनुमती नाही मिळू शकली. आज तुम्ही अचानक आम्हाला बोलावलत, आम्हाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली. आम्ही विसरलो होतो. महामंत्र्यांना आम्हीच आदेश दिला होता की जोवर आम्ही नाही सांगणार कोणालाही आम्हाला भेटण्याची अनुमती देण्यात येऊ नये. जर स्वास्थ्याने आमची साथ दिली असती तर आज आमच्या सोबत इतके विश्वासघात झाले नसते. रूपनगरच्या दुर्दशेसाठी काही प्रमाणात आम्ही जबाबदार आहोत सेनापती. असं नका म्हणू महाराज, तुम्ही विवश होतात. तुमच्या बिघडलेल्या स्वास्थ्यामुळे तुम्ही ठरवूनही साम्राज्याच्या सर्व कार्यावर लक्ष ठेवू शकत नव्हतात. जर तुम्ही रणवीर सिंगला जवळ घेऊन इतका सन्मान नसता दिलात तर आज या परमवीरची इतकी मनमानी सहन नसती करावी लागली. याच रणवीर सिंगमुळे आपल्याला आपल्या अनेक सैनिकांचे प्राण गमवावे लागले आणि त्याच्यामुळेच एका तुच्छ महिला लुटारूला पकडण्यासाठी गुप्त जंगलात सेनेची एक तुकडी पाठवावी लागली. तुम्ही पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगची मनमानी का सहन केलीत? आम्ही तर त्यांना खूप पूर्वीच पदमुक्त केलं होतं आणि हे माहीत असूनही त्यांच्या आज्ञेचा स्वीकार करत आमच्या सैनिकांना गुप्त जंगलात का पाठवलं गेलं? क्षमा करा महाराज, पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग घायाळ झाल्या कारणाने आम्ही त्यांना भेटू शकलो नव्हतो. त्यांच्या जागी त्यांचे भाऊ परमवीर सिंग आले होते आणि नेहमीप्रमाणे सैनिक घेऊन निघून गेले. यापूर्वीही रणवीर सिंग तुमच्या नावाचा वापर करून आपल्याकडून आपल्या सैनिकांचं सहाय्य घेत राहिलेत. आम्ही कधीही रणवीर सिंगला अशी अनुमती नाही दिली. ते आमच्या अस्वस्थ होण्याचा फायदा घेत राहिले. आम्हाला याची जाणीव होऊ लागली. रणवीर सिंगच्या मनात असलेल्या डावपेचांची आम्हाला माहिती मिळाली होती, म्हणूनच आम्ही त्यांना पदमुक्त करून त्यांच्या जागेवर राजवीर सिंगला बसवलं होतं. परंतु वाटतंय की राजवीर सिंग हे आपलं कर्तव्य नीटपणे पार पाडत नाहीये. काय तुम्ही सांगू शकता यावेळी राजवीर सिंग कुठे आहे? महामंत्री राजवीर सिंग यावेळी रूपनगराच्या गुप्त जंगलात लुटारू दुर्गेश्वरीला पकडण्यासाठी
परमवीर सिंगची सहायता करायला गेले. रूपनगरचा एक मंत्री का परमवीर सिंगासारख्या पदावर नसणाऱ्या व्यक्तीबरोबर युद्ध करायला गेला? तुम्ही तात्काळ जाऊन युद्ध थांबवा. आजपासून रूपनगरात आमच्या इच्छेविरोधात एक पानही हलणार नाही. जशी आज्ञा महाराज. थांबा सेनापती. जाता जाता आमचे विश्वासपात्र सल्लागार श्री भुवन सिंगांना संदेश द्या की आम्ही त्यांना तात्काळ बोलावलंय. जशी आज्ञा महाराज. आम्ही भुवन सिंगांना शीघ्रच आपला संदेश पोचवतो. प्रणाम. या हुजूर, महाराज आपलीच प्रतीक्षा करत आहेत. प्रणाम महाराज. या भुवन सिंग. आम्हाला जसंही तुमचा संदेश मिळाला आम्ही तुमच्या दर्शनासाठी आलो. आपलं स्वास्थ्य कसं आहे महाराज? आम्हाला आमच्या स्वास्थ्यापेक्षाही आम्हाला आमच्या रूपनगरच्या राज्याची चिंता वाटते भुवन सिंग. कारण की अधिकतर आमचे स्वामी भक्त अधिकारी आता आमचे शत्रू बनले आहेत. त्या सर्व शत्रूंपासून सुटका करून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला विचार विनिमय करायला बोलावलंय. आता आमची अंतिम आशा तुम्हीच आहात. महाराज, तुम्ही अचानक अस्वस्थ झालात आणि याचा लाभ घेऊन आपले रक्षक आपले भक्षक बनले. आणि माझ्यापासूनही काही लपलेलं नव्हतं महाराज. परंतु तुम्ही अस्वस्थ असल्या कारणाने आम्हीही जणू अपंग झालो होतो. आणि आमची इच्छा असूनही आम्ही काही करू शकलो नाही महाराज. आज रूपनगरात त्राही त्राही माजली आहे. रूपनगराच्या सुखदुःखाची काळजी घेणारं कुणीच नाही. सारे मंत्री आणि अधिकारी वर्ग दोनही हातांनी धन आणि संपत्ती गोळा करण्यामागे लागलेत. आम्हाला आमचे अधिकारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा लेखाजोखा मिळाला आहे. आम्ही त्यांच्यावर तात्काळ अंकुश लावू इच्छितो. यासाठी आम्ही एक निर्णय घेतलाय, ज्यासाठी आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचंय. तुमचा काय निर्णय आहे महाराज? हे जाणून घेतल्यानंतरच आम्ही अवश्य तुम्हाला आपलं मत देऊ. आम्ही निर्णय घेतलाय की आता आम्हाला तात्काळ राजकुमारी चंद्रमुखीला राजमहालात परत बोलून घ्यायला हवं. कारण आम्ही आमच्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी एकटे पडलो आहोत. म्हणूनच आम्हाला राजकुमारी चंद्रमुखीची आवश्यकता आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आमच्या मनातलं बोललात महाराज. आम्ही तर खूप पूर्वीच हा सल्ला देणार होतो, परंतु दुर्भाग्याने आमची तुमच्याशी भेट नाही झाली. याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही आमच्या विचारांशी सहमत आहात. आता आम्ही राजकुमारी चंद्रमुखींच्या प्राणांची काळजी घेत त्यांना आपल्यापासून दूर नाही ठेवणार. आता तात्काळ आमची सुपुत्री राजकुमारी चंद्रमुखीला जवळ बोलावून आमच्या शत्रूंचा समूळ नाश करू. जर तुम्ही राजकुमारी चंद्रमुखीला रूपनगराच्या महालात बोलावलं तर शत्रूंना जोरदार चपराक बसेल. कारण कुणालाही नाही माहीत राजकुमारी चंद्रमुखी कोण आहे आणि कुठे आहे. जसंही त्यांना याविषयी कळेल की वास्तविक राजकुमारी महालात परत आलीये तर ते आश्चर्यचकित होतील आणि मग काही काळासाठी आपल्या षडयंत्रांना विसरून आपल्या बचावाबद्दल विचार करत राहतील. तुम्ही योग्य बोलताय भुवन सिंग. हे कार्य आम्ही खूपच पूर्वी करायला हवं होतं, परंतु राजकुमारीच्या प्राणांचा विचार करून आम्ही हा विचार टाळत होतो. परंतु आता आमच्या मनातून ही भीती काढून टाकली आहे. आमची इच्छा आहे की आमची सुपुत्री राजकुमारी चंद्रमुखी आपल्या महालात परत यावी आणि रूपनगरच्या महालात लपलेल्या शत्रूंना शोधून शोधून समाप्त करून टाकावं. आता हे शुभ कार्य करण्यासाठी अधिक विलंब करणं योग्य नाही. आता तात्काळ राजकुमारी चंद्रमुखीला महालात बोलावून घ्या.
राजकुमारी चंद्रमुखी महालात परत आल्यानंतर महालात लपलेल्या सर्व शत्रूंना हे कळेल की वास्तवात रूपनगराची राजकुमारी चंद्रमुखी कोण आहे. ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्र